वाई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला। या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली। प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत। हे सगळं नवल पूर्ण होतं। महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा। आजच्या व्याख्यानाचा विषय आहे विष्णुदास संत तुकाराम महाराज। बंधू भगिनींनो, तुमची उपस्थिती आणि भक्तिभाव पाहिल्यानंतर मनामध्ये सहज असा विचार येऊन जातो की ज्या थोर पुरुषांविषयी मी बोलतो आहे त्यांच्यापैकीच आज कोणीतरी प्रत्यक्ष उपस्थित असता तर तुम्हाला न्याय मिळाला असता। पण मोठी माणसं दिसेनाशी झाली आणि सुमार माणसं बोलू लागली, अशी परिस्थिती काळानं निर्माण केली की त्यात आपलाही सहभाग आहे हे मला कळत नाही। पण माझी स्वतःची एक खंत अशी आहे की गावं मोठी होत चालली आहेत पण माणसं मात्र त्या प्रमाणात मोठी होत नाहीत। तुकाराम महाराजांचं देहूगाव लहान होतं, कदाचित तिथे नळाचं पाणी तेव्हा नसेल, आज ते गेलं असेल, पण तुकोबांची अभंगवाणी पुन्हा प्रकट होण्याची शक्यता मात्र नाही। आळंदीलाही ज्ञानदेवांच्या समाधीवरती हा नव्या विजेचा प्रकाश पडतो आहे, पण ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा प्रकाश पुन्हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार नाही ही गोष्ट निर्विवाद आहे। मी शेवटी इमारती मजलेदार होत आहेत, इमारतींना उंची प्राप्त होते आहे, पण राहणाऱ्यांनी आपली उंची गमावली आहे। तेव्हा राहणाऱ्यांना सुद्धा उंची प्राप्त व्हावी यासाठी उंच उंच व्यक्तींचं स्मरण आपण करतो आहोत। शेवटी आपणही आत्महितासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी हा थाटलेला किंवा मांडलेला प्रपंच म्हणायचा। त्या ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञानाचा एक भक्कम पाया या वारकरी धर्माला दिला। वारी ही ज्ञानेश्वरांच्या अगोदरही होती, किंबहुना कदाचित हा विठ्ठलाच्या उपासनेचा संप्रदाय हा विठ्ठला इतकाच पुरातन असण्याची शक्यता आहे। फक्त ज्ञानेश्वरांनी या उपासना संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं ऐश्वर्य आणि आढळता प्राप्त करून दिली। आणि तुकाराम महाराज हे खरोखर भागवत धर्माचे कळस झाले असं म्हणतात। तुकाराम महाराज हे सामान्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि ज्ञानोबा तुकाराम हा वारकऱ्यांचा मंत्र झाला। तर त्या तुकाराम महाराजांच्या विषयी थोडंफार बोलण्याची इच्छा आहे। मी तर देहूगावी वारंवार जाणार आहे। पुन्हा माझी एक दुसरी हळहळ अशी की माणसं आळंदीला जातात पण देहूला जात नाहीत। देहू आळंदीपासून दूर नाही, एवढ्या मोठ्या संख्येनं हजारो लोक आळंदीला जातात, तर शेजारी असणाऱ्या देहूला जावं असं त्यांच्यापैकी थोड्यांना सुद्धा वाटू नये याचं कारण मलाही उमगलं नाही। मी काही लोकांना विचारलं देखील की असं का घडतं, तर त्यावर त्यांनी एवढंच सांगितलं की तुकोबा हे सदेह वैकुंठाला गेले आहेत त्यामुळे ते तिथे नाहीत, आणि ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली आहे त्यामुळे ते तिथे आहेत। आता हे स्पष्टीकरण तसं समाधान देणारं नाही, कारण महापुरुषांनी देहत्याग केला तरी आसवंत व्यापण्याची शक्ती त्यांच्या ठायी असते। माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणे, परंतु मी आहे जगत जीवनी निरंतर, असं महात्म्यांचं आश्वासन असतं। त्या तुकाराम महाराज कायमचे गेले अशी कायमची गैरसमजूत लोकांनी का आणि कशी करून घेतली, तर घेतली ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे वारकरी धर्माच्या अध्ययनानं, चिंतनानं आणि पालनानं एवढी उदारता आपल्या जीवनात खरोखर यायला पाहिजे। तो भंडारा डोंगर, तो भावनाथ, ते देहूगाव, तो देऊळवाडा, या सगळ्या गोष्टी तेवढ्याच अगत्यपूर्वक अभ्यासाव्यात अशाच आहेत। आणि तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य असं की महाराज त्या परिसरात जन्मभर राहिले, क्वचित बाहेर पडले असतील। ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली होती, नामदेवांनी ती केली होती, परंतु तुकाराम महाराज आपल्या आयुष्यात फारसे फिरले नाहीत। म्हणजे कमीत कमी फिरणारा हा एकमेव संत मानावा लागेल, परंतु तो वैकुंठापर्यंत जाऊन पोहोचला। जो जागीच उभा राहिला तो थेट वैकुंठाला गेला, हे सुद्धा नवल म्हणायला हरकत नाही। त्या तुकाराम महाराजांचे एकूण चरित्र हे सर्वसामान्य माणसांना जवळचं वाटावं असं आहे। ज्ञानेश्वर हे एक विभूतिमत्व होतं, हा एक अवतार होता, हा लोकोत्तर पुरुष होता, पण तुकाराम महाराज हे तुमच्या माझ्या सारखे होते असं म्हणायला भरपूर जागा आहे।
त्यांच्या घरी महाजनकीचं वतन होतं. आडनाव मोरे असं सांगितलं जातं आणि आजही त्यांचे जे कोणी वंशज आहेत ते सगळे मोरे म्हणून ओळखले जातात. खासदार रामकृष्ण मोरे आणि प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे हे त्यांच्या वंशावळीमधलेच आहेत. हे सगळे मोरेच आहेत आणि तुकाराम महाराज हे मोऱ्यांपैकी होते. आंबिले हेही नाव अधूनमधून लावलं जातं, परंतु तुकोबांचा एखादा अभंग घेऊन तुकोबांची नेमकी कुळी कोणती याचंही संशोधन करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला आहे. खरं ज्यांचं व्यक्तिमत्व विश्वात्मक होतं त्यांच्या नावागावाला, त्यांच्या आडनावाला, त्यांच्या जातीला तसा कसलाही अर्थ राहत नाही. जसं झाडाचं मूळ फार तर जागेवर राहत असेल, झाडाच्या फांद्या गगनाला भिडतात आणि झाडाची फळं जगभर प्रसृत होऊ शकतात, तसं महापुरुषांचं विचारधन हे दूरपर्यंत जातं. अशा स्थितीमध्ये त्याच्या कुळीचा शोध कशासाठी घ्यायचा? नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधूनही सापडत नाही असं म्हणतात, पण तरी सुद्धा काही लोकांना वाटतं आपण शोधल्यानंतर ते सापडू शकेल. तर ही एक भावना आहे. त्या तुकाराम महाराज मोरे होते, आंबिले होते, पण त्यांचं घर हे सुविद्य असलं पाहिजे. घरात महाजनकीचं वतन होतं आणि संत वाङ्मयावरचे चांगले ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. म्हणजे तुकाराम महाराजांनी लहानपणापासून काही वाचनही केलं होतं. त्या काळच्या रीतिरिवाजाला अनुसरून महाराजांची फार लवकर 2 लग्न झाली होती. मुलं मोकळी होती, पालकांना उद्योग नव्हता, मुलीही शेजारी होत्या, लग्न ठरत होती, ठरल्यानंतर होत होती. पत्रिका दाखवून ठरवणं, लांबणीवरती टाकणं, ठरल्यानंतर मोडणं आणि केल्यानंतर पुन्हा घटस्फोट घेणं हे प्रकार पूर्वी नव्हते. 2-3 लग्न झाली तरी सुद्धा या सर्वांना नांदवून घेण्याची त्या काळची क्षमता होती किंवा रीत होती. त्या तुकाराम महाराजांच्या वाट्याला खरं 2 विवाह यावेत हे सुद्धा एक नवल आहे, पण हा काही त्यांच्या इच्छेचा भाग नव्हता. हे वडीलधाऱ्यांचं कर्तृत्व होतं. मुलांचं मातेरे करण्याचे वडीलधाऱ्यांनी शोधून काढलेले आणि संशोधनपूर्वक सिद्ध केलेले हे अनादिकालापासून चालत आलेले हे मार्ग आहे की पिंपळाला पार बांधला आणि मुलाच्या गळ्यात बायको बांधली म्हणजे धोके संपतात आणि नवे धोके निर्माण होतात. ते घरात निर्माण होतात, म्हणजे बाहेर निर्माण होण्याच्या ऐवजी. तसं तुकाराम महाराजांच्या बाबतीतही घडलं असावं. लहानपण त्यांचं अतिशय सुखात गेलं. आई वडिलांच्या छत्रछायेतच ते होते आणि घरामध्ये थोडी शेतीवाडी, वतनवाडी किंवा व्यापारही होता, एक दुकानही होतं. म्हणजे त्या काळी सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या कुटुंबामध्ये तुकाराम महाराजांचं बालपण गेलं. हे बालपण ही जीवनाची सकाळ, तिथे खेळांचा सुकाळ असं म्हटलं जातं. तो सुकाळ हा तुकाराम महाराजांनी अनुभवला होता. कारण त्यांच्या अनेक अभंगामध्ये खेळामधल्या काही कल्पना येऊन जातात. हुतुतू, हमामा हे शब्द सुद्धा येतात. यावरून असं वाटतं की महाराज हे चांगले खेळाडू असले पाहिजेत आणि तसे प्रकृतीनं सुद्धा सुदृढ असले पाहिजेत. तेव्हा निकोप प्रकृतीचे तुकाराम महाराज महाजनकीचं वतन, घरची वतनबाडी, आणखी दुकान या सर्व गोष्टींचा सांभाळ करण्या इतपत सुजाण होते. आता पुढे असं झालं म्हणतात की त्यांचे वडील आणि आई दोघेही निवर्तल्यानंतर कुटुंबाचा सगळा भार हा त्यांना काही काळ व्हावा लागला. सावजी या नावाचा एक मोठा भाऊ होता, पण तो एकदम विरक्त झाला आणि यात्रेला निघून गेला. कान्होबा नावाचा एक धाकटा भाऊ होता, तो लहानच असल्यामुळं त्याच्यावर ती जबाबदारी सोपवता आली नाही. त्यामुळं अवघ्या कुटुंबाच्या संसाराचा भार हा तुकोबांना काही काळ व्हावा लागला आणि तो काळ मात्र पुढे पुढे अतिशय बिकट होत गेला. देशात वारंवार दुष्काळ पडू लागले. धनधान्याचा कण सुद्धा नजरेला पडेनासा झाला. जनावरांचा चारा तुटला आणि जनावरं डोळ्या देखत मरू लागली, माणसं तडफडू लागली आणि या देशाला कोणी वाली आहे किंवा नाही असा संभ्रम पडू लागला. नेमकी सत्ता कोणाची आणि आपणाला वाचवणारं कोणी आहे का? आजची परिस्थिती तुलनेनं खूप चांगली आहे. देशाच्या एका भागामध्ये एखादं दारुण संकट संभवलं तर मदतीचे हात अनेक प्रांतातून, अनेक राज्यातून पुढे येऊ शकतात. आता भारत हा एकसंध झाला आहे, जरी तो एकात्म झाला नसला तरी. तेव्हा आजची परिस्थिती आणि त्या काळची परिस्थिती यामध्ये फरक आहे. पूर्वी राजवटी अनेक होत्या, त्यामुळं आपल्या हद्दीबाहेर जाऊन कोणाला मदत करण्याइतपत उदारता कुठल्याही राजाच्या ठाई नव्हती. आणि तुकाराम महाराज ज्या कालखंडामध्ये होते त्या काळात खरोखरच सभोवतालचा सारा परिसर जो होता त्याचं सुख आणि दुःख अभ्यासणारी माणसं किंवा शासन हे तेवढं समर्थ नसावं.
त्या तुकाराम महाराजांचं बालपण हे अशा रीतीनं जात असताना एकदम त्यांच्यावरती कुटुंबाचा भार पडला. आई वडील गेले, वडील भाऊही गेला, आणि अशाही स्थितीमध्ये पुढे तर आणखीही दारुण संकट येऊ लागली. दुकानातल्या वस्तू संपल्या, देण्याघेण्याचे व्यवहार होते त्यात अपयश आलं, लोकांनी माल उचलला पण पैसे दिले नाहीत. म्हणजे शेवटी घरामध्ये काहीही राहिलं नाही. पैसा नाही, आणखी सोनं नाणं सोडूनच द्या, त्याचा उपयोगच नाही, धनधान्य नाही. हा संकट काळ तो होता. तो डोळ्यादेखत अनेकांचा मृत्यू त्यांना दाखवणारा होता. अनेक आप्त आणि स्वकीय हे गतप्राण झाले होते. अशातच काही आजाराच्या साथी येऊन गेल्या आणि सगळीकडे एक प्रकारची भीषणता दिसू लागली आणि तुकोबा मनातून अत्यंत खिन्न झाले. लहानपणी ते फार भाविक होते असं नाही, पण आस्तिक मात्र होते. त्यांना आता कोडं पडलं की शेवटी या ब्रह्मांडाची विवंचना वाहणारा भगवंत तरी नेमकं काय करतो आहे. आपणच त्याला हे विचारलं पाहिजे की हे जगन्नायका, या जगामध्ये तू असताना हे दुष्काळ पडावे आणि इतकी मनुष्य हानी व्हावी आणि तू गप्प बसावस, हे घडतं तरी कसं. तेव्हा हे देवालाच विचारलं पाहिजे. इतरांना विचारून या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. म्हणून शेवटी तुकाराम महाराज हे भावनाथ आणि भंडारा या दोन्ही डोंगरावरती जाऊन बसू लागले, एकांतामध्ये चिंतन करू लागले की हे असं कशामुळे घडतं. कारणाशिवाय काही घडत नाही हे त्यांनाही माहीत होतं, पण इतकं भीषण काही घडावं याचं कारण तरी कोणतं, याचा विचार तुकाराम बाबा आपल्या मनाशी करू लागले. पण हा विचार करण्यासाठी ज्या ईश्वराच्या साक्षीनं हा विचार करायचा त्याचाच प्रथम शोध घेतला पाहिजे. कारण शेवटी मदतीची हाक त्याला द्यावी लागेल आणि मदतीचा हात त्याच्याकडून मिळेल. म्हणून देवाला शरण जावं असं तुकाराम महाराजांना वाटलं. आणि मग खरोखरच त्यांनी निर्वाण मांडलं आणि त्या डोंगरावरतीच ते राहू लागले. कोणी त्यांना गावात राहा म्हणण्याच्या मनस्थितीत नव्हतं, कारण त्यांच्या राहण्यामुळेही काही परिस्थितीत फरक पडत नव्हता. प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. शेवटी आहे काय तर डोईवरचं आढळ, अंगणात मरायचं की घरात मरायचं एवढंच काय ते माणसाच्या हाती होतं. मरण हे अपरिहार्य होतं. त्या मरणापूर्वी जीवनाचा विचार करावा म्हणून ते घराबाहेर पडले, डोंगरावरती गेले आणि कित्येक दिवस त्या डोंगरावरतीच राहिले. तिथेही खायला काही नव्हतं. कुठेतरी डोंगर कपारीत एखादा लहानसा ओहळ असेल किंवा ओंजळभर पाणी एखाद्या झऱ्यात मिळालं असेल, तेवढं पाणी ते पित होते. आणि एखाद्या झाडाला जर काही हिरवी पानच असली तर ओरबाडून ती पानं ते खात होते. अशा अवस्थेत तुकाराम महाराजांनी काही काळ त्या डोंगरावरती साधन केलं. हे साधन करीत असताना शेवटी आपल्या शरीराला मागे टाकणारं आपलं मन कधी कधी शरीरात असूनही मुक्त होतं. तो अनुभव त्याने घेतला आणि या अनुभवाच्या आधारानं ते आणखी थोडे पुढे जाऊ लागले. तेव्हा तुकोबांना आलेला त्यांच्या आयुष्यामधला पहिला पारमार्थिक अनुभव त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी जो व्यक्त केला आहे तो असा: 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, देखला विठोबा निराकार. म्हणजे निराकार विठ्ठलाचं दर्शन हे तुकाराम महाराजांना प्रथम झालं आहे. पंढरीचा विटेवरचा विठ्ठल हा नंतरचा आहे. तुकोबांना दिसणारा विठ्ठल हा निराकार विठ्ठल होता आणि या निराकार ब्रह्माचं दर्शन तुकाराम महाराजांना झालं. आता हे दर्शन झाल्यानंतर तुकाराम महाराज आणखी विचार करू लागले की ठीक आहे, या ब्रह्माची विविध रूपं ही आपणाला कळली पाहिजेत. आणि म्हणून ब्रह्मचिंतन, ब्रह्माचं ध्यान आणि त्याचा निधिध्यास हाच त्यांचा नित्याचा कार्यक्रम झाला. असे काही महिने सुद्धा गेले असावेत, कारण गावात जाण्याची तशी सोयच नव्हती. पुढे पाऊस काळ आला, ढग गोळा झाले. पाऊस पडल्यानंतर पाणी सर्वत्र झालं. जमिनीला कोंब फुटले. जनावरांना, जिवंत असणाऱ्या जनावरांना निदान घासभर चारा तरी मिळेल इतपत परिस्थितीत अनुकूलता आली. आणि मग ज्यांचा अंतर्याम पूर्णतया परिवर्तित झाला आहे, बदलला आहे आणि संपन्न झाला आहे, असे एक साक्षात्कारी पुरुष म्हणून तुकाराम महाराज हे आपल्या गावाच्या दिशेने गेले. मध्ये अर्थात नातेवाईकांनी त्यांच्याकडे किती लक्ष दिलं वगैरे याच्या कसल्याही नोंदी नाहीत. कारण नातेवाईक हे जर उपाशी असतील, तडफडत असतील, तर तुकाराम महाराजांचा विचार करण्याचं काहीही कारण नव्हतं. एखादी बोट बुडत असते, त्या बोटीमध्ये असणारी माणसं आपापला जीव कसा वाचवावा याचा विचार करतात. किती लोक वाचतील याचं गणित ते कधीही मांडत नाही. जो तो आपला जीव सांभाळतो तोच प्रकार तेव्हाही घडला असावा. त्या यावेळचं त्यांचं साधन हे विदेही दशेमधलं की शरीरामध्ये, कुडीमध्ये जीव आहे, परंतु कुडी तर गलित गात्र झाली आहे. अशा स्थितीमध्ये
असेल तेवढं त्राण एकवटून, असेल तेवढा प्राण एकवटून ब्रह्मचिंतन करणारा हा एक योगीच होता. आणि तुकोबानी ते योगसाधन त्या डोंगरावरती केलं. ते दोन्ही डोंगर तिथे आपणाला पाहायला मिळतील. अर्थात इथे कोणी त्याला मार्गदर्शक नव्हता, कोणी गुरु नव्हता, स्वतःच ते साधन करत होते. कुठेतरी एक शिवमंदिर होतं, त्या मंदिरामध्ये ते बसायचे आणि अगदी अखेरचा त्यांनी देवाला निरोप धाडला की नाहीतर मी शेवटी देहत्याग करणार आहे. मृत्यू मला दिसतो आहे, माझ्या डोळ्यादेखत लोक मेले आहेत, पण मला तुझी ही लीला उमगली पाहिजे की खरोखरच तू आहेस किंवा नाहीस, आणि असलास तर असं का वागतोस. हा विचार रामकृष्ण परमहंसांप्रमाणेच तुकाराम महाराज करीत होते. तुकाराम महाराज आणि रामकृष्ण परमहंस यांच्यामध्ये विलक्षण साम्य. परमेश्वराशी लढीवाडी करणारे हे दोन भक्त आहेत आणि जवळीक साधून अगदी शेवटी त्याच्याशी काहीतरी एक निकटचं नातं प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत अधीर असणारे असे हे दोन भक्तियोगी होते. त्या तुकोबांचं हे साधन चालू होतं. आता हे साधन करण्यापूर्वी त्यांचं काही वाचनही झालेलं असणार हे उघड आहे. त्यांच्या घरी चांगले ग्रंथ होते. एक तर भागवत त्यांच्याकडे होतं, ज्ञानेश्वरी त्यांच्याकडे होती, उपनिषद त्यांच्याकडे होती. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की श्रीमद भगवद्गीतेचा तुकाराम महाराजांनी मंत्रगीता या नावाच्या एका मराठी रूपांतरात म्हणा किंवा अनुवादित स्वरूपामध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. म्हणजे मंत्रगीता हेच त्याचं नाव आहे. तेव्हा तुकोबांनी मंत्रगीतेचं लेखन केलं. ही अनुवाद गीता होती. म्हणजे भगवद्गीता ही ज्ञानेश्वरांनी वेगळ्या रूपात विस्तारानं अनुवादित केली आणि तुकाराम महाराजांनी तीच गीता मंत्रगीतेच्या स्वरूपामध्ये लिहून काढली. हे अभंग त्यांचे होते. आता इथे काही लोकांचा मतभेद आहे की तुकाराम महाराजांना एवढं संस्कृत समजत नसावं आणि त्यांनी केलेला तो अनुवाद नसावा. ज्या तुकाराम महाराजांनी कधीही न भंगणारे असे अनेक अभंग लिहिले, त्यांना हा अनुवाद करता आला नसेल हा शुद्ध तर्क आहे. आणि तर्क म्हणण्यापेक्षा हा कुतर्क आहे. कारण बरेच लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ती मंत्रगीता ही मिळते. मी काही ज्ञानेश्वरींच्या आवृत्तीमध्ये ही मंत्रगीता सुद्धा छापलेली आहे की मूळचा गीतेमधला श्लोक, त्यानंतर ज्ञानदेवांच्या उभ्या आणि त्यानंतर तुकोबांची मंत्रगीता किंवा त्यातले श्लोक हे आलेले आहेत. त्या मंत्रगीता ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा साक्षात भगवंतांची खरोखर नातं जोडणारा आणि त्यांची गीता आपल्या पद्धतीनं अनुवादित करणारा तो सुद्धा एक जाणता पुरुष होता, श्रेष्ठ अभ्यासक होता. मी अभ्यास असल्याशिवाय असा अनुवाद करण्याची बुद्धी कशी होईल. ज्ञानेश्वरांचे वडील दार्शनिक होते. पैठणला 12 वर्षे शिकले होते. त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं होतं. त्यामुळे ती विद्या ज्ञानदेवांपर्यंत संक्रमित झाली होती. हे स्वाभाविक होतं. पण तुकोबांनी जे ज्ञान मिळवलं ते ग्रंथांच्या साह्यानं आणि स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलं. त्यांना कोणीही मार्गदर्शक त्यांच्या घरामध्ये तरी भेटला नाही. म्हणजे हा थोर वाचक आणि अभ्यासक स्वतःच अभ्यास करत होता. मग हे सगळे ग्रंथ वाचल्यामुळं त्यांच्या मनामध्ये हा विचार येत होता की विश्वी विश्वंभर असं म्हणतात आणि मीही म्हणतो. मग हा विश्वंभर विश्वामध्ये असताना विश्व एवढं दोलायमान होतच कसं, म्हणून मला या विश्वंभराशी संवाद साधायचा आहे. आणि तो त्यांचा प्रयत्न होता आणि तो सफल झाल्यानंतर मग शेवटी समाजामध्ये तुकाराम महाराज हे आलेले. समाजामध्ये आल्यानंतर अर्थात काही लोकांना नवल वाटलं. बरीचशी माणसं मृत्युमुखी पडली होती. जी जगली वाचली होती त्यांना तुकोबा दिसले. मग ते त्यांना भेटून विचारू लागले, बाबा तुम्ही कुठे होता, नजरेआड झाला होता, आम्हाला वाटलं तुम्ही सुद्धा देवाघरी गेला. हा गेला तो मेला, बाबा तुम्ही मागे आला, नवल आहे, तुम्ही काय करीत होता. तेव्हा बाबांनीही त्यांना सांगितलं, मी जे करीत होतो तेच इथेही करीत राहणार आहे. काही दिवस तुम्ही माझ्या संगतीत राहिलात तर मी काय करीत होतो हे तुम्हाला कळेल. बाबांचा देऊळवाडा जो आहे, तुकाराम महाराजांचं राहतं घर, तिथेच विठ्ठल रुक्मिणीचं एक लहानसं मंदिर आहे. या मूर्तीची कहाणी अशी की त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे विठ्ठल भक्त होते, पंढरीचे वारकरी होते. पुढे तर वयानं वृद्ध झाले आणि त्यांना चालता येईन असं झालं. अशा वेळी पांडुरंगानं त्यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं की गावाच्या बाहेर असणाऱ्या आमराईमध्ये अमुक एका वृक्षाच्या बुंध्याशी मी तुझी प्रतीक्षा करतो आहे, तू ये, मला घेऊन जा आणि तुझ्या घराशेजारी माझी पूजा बांध, कुठल्याही लहानच्या झोपडीत राहायला मी तयार आहे. हा प्रकार स्वप्नात घडला. जसं राणी रासमणीच्या बाबतीत घडलं की काली स्वप्नात आली आणि मंदिर बांध असं म्हणाली, तोच प्रकार विश्वंभर बाबांच्या बाबतीत घडला आणि
पांडुरंगानं त्यांना आज्ञा केली की तू आता पंढरपूरला येण्याचं कारण नाही, माझं मंदिर तू तिथेच बांध. त्याप्रमाणे ते मंदिर बांधलं गेलं. त्या शेवटी हे वडिलार्जित विठ्ठल मंदिर हीच खरं तुकाराम महाराजांची सारी धनदौलत होती. त्या मंदिरामध्ये मग ते जाऊन थांबू लागले आणि तिथे त्यांची कीर्तनही होऊ लागली. तुकोबांची कीर्तनं अतिशय रंगत असत. संध्याकाळच्या वेळी खेड्यापाड्यातली माणसं त्यांच्या दिशेनं जात आणि काही प्रश्न विचारत. तुकाराम महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेनं विचार करणारे होते, अत्यंत वस्तुनिष्ठ होते. आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा एक अधिकारी विचारवंत म्हणून त्यांना आजही मान्यता मिळाली असती एवढा त्यांचा विचार प्रगल्भ होता. त्याचे अनेक पुरावे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये भोळेपणाचा कळही नव्हता. पण तुकाराम महाराजांचं चित्र रेखाटताना कुठल्या चित्रकाराने रेखाटलं कळायला मार्ग नाही. बाबा हे अवघडलेले आहेत, बाबा हे वाकलेले आहेत. जवळ कोणीतरी एखादे शिवाजी महाराज आलेले आहेत, शिवाजी महाराजही तिकडून वाकलेले आहेत, बाबा इकडून वाकलेले आहेत. दोघे इतके वाकलेले आहेत की दोघे मिळून पडतात की काय हे बघण्याला वाटावं. मग खरं जर म्हणाल तर या प्रकारचं चित्रण करायचं काही कारणच नव्हतं, पण केलं. आता चित्रकाराला वाटलं की त्यांच्या विनम्रतेचं दर्शन घडवण्यासाठी आपण हे असं चित्र काढावं. पण चित्र हे बरं असावं, अगदीच विचित्र नसावं. ती या प्रकारची कला अवगत असणाऱ्या माणसाने काढलं तर गोष्ट वेगळी. तर या माणसाच्या जीवनात हा जो भासवला जातो तो भोळेपणा कुठेही नव्हता. हा ईश्वरनिष्ठ होता. त्यानं निर्वाण मांडलं होतं, त्याला देवाचं दर्शन घडलं होतं, ते निराकार दर्शन होतं. नंतर तो सगुणाच्या दिशेनं गेला, कारण लोकांना निर्गुण पेळणार नाही. सगुण हेच खरं लोकांना प्रिय असणारं प्रभूचं रूप आहे. हा नंतरचा भाग आहे. पण तुकोबा भोळे भाबडे नव्हते, हे मी मुद्दाम वारकरी बंधूंच्या माहितीसाठी सांगतो. आता याचे पुरावे किती द्यायचे? त्यांचे अभंग आहेत. अहो, परमेश्वर हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी जनी विजनी आसनी शयनी ध्यानी मनी स्वप्नी सर्वत्र असतो मान्य. परंतु सर्प विंचू नारायण परंतु वंदावे दुरून हेही संतांना खरं कळत होतं. असं ते शेवटी समतेच्या आणि अद्वैताच्या नावाखाली आपल्याला अपघात घडेल अशा पद्धतीनं ते जगत नव्हते. हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. एक त्यांचा अभंग आहे की उंच वाढला एरंड तरी का होईल युक्षुदंड. एरंड कितीही उंच असला तरी उसाची बरोबरी तो करील का? नाहीतर परमेश्वर सर्वत्रच आहे, एरंडातही आहे आणि उसातही आहे. त्या कारखान्याला उसाऐवजी एरंड घालायला हरकत नाही. एरंडाचं गुऱ्हाळ चांगलं चालेल. तर असं तुकोबा कधी म्हणाले नाहीत. मग ही सावधानता नाही का? दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात, जरी गर्धब वेगी धावे तरी का अश्वमौल पावे. एखादं गाढव किती भरधाव वेगानं धावलं तरी त्याला घोडं कोणी म्हणणार आहे का? गाढव ते गाढवच. म्हणजे शेवटी गाढवाला घोडं म्हणण्याचा गाढवपणा कोणी करणार नाही. ते आता हे जो ज्या माणसाला कळत होतं तो भोळा नव्हता हे स्वच्छ लक्षात येतं. दुसऱ्या एका अभंगामध्ये ते सांगतात की शेवटी पृथ्वीची अपोटी हिरा गारगोटी डोहोशी संसाटी करू नये दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. म्हणजे शेवटी ताक आणि लोणी दोन्ही दह्यातून निघतात. दोघांचं जनकस्थान उगमस्थान एकच आहे. ही दोन्ही भावंडच आहेत. तेव्हा दोघांचा भाव एक असं कधीही म्हणू नका. एका मोले दोन्ही मागू नये. म्हणजे इथे या माणसाची दक्षता सावधानता दिसते. ते जर भाबडे असते तर ताकाचा आणि लोण्याचा भाव आमच्याकडे एकच आहे. आता जी डेअरी पहिल्याच दिवशी बंद पाडायची असेल तिथं सर्व पदार्थांचे भाव एक ठेवायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुकाराम महाराज हे वाणिज्य विद्येमध्ये पारंगत असले पाहिजे. हल्ली आम्ही कॉमर्स कॉलेजला वाणिज्य महाविद्यालय म्हणतो. वाणिज्य ही विद्या आहे, ही व्यापार विद्या आहे. त्या वाणिज्य विद्येचे जे अभ्यासक होते त्यांना काही वेळा लोक वाणी म्हणत, पण त्यामध्ये वाण्यापेक्षा वाणिज्य हा महत्वाचा व्यापार आहे. त्या वाणिज्य विद्येचे तुकाराम महाराज अभ्यासक होते म्हणून काही लोकांनी त्यांना वाणी म्हटलं. परंतु वाणी ही तशी जात नाही, तो व्यवसाय आहे. पण तेही लोकांना असं वाटलं एखाद्या गोष्टीला जाती स्वरूप देता आलं आणि त्यामुळे जातीवर जाता आलं तर कशासाठी ही संधी दवडायची. म्हणून लगेच तुकोबांचा वाणी करून काही लोक मोकळे झाले. हा त्यांचा व्यापार होता आणि तोही अज्ञानाचाच होता. तेव्हा हे वाणिज्य ती विद्या त्यामध्ये रस घेणारे तुकाराम महाराज ताजवेतोल पद्धतीनं बोलत होते की एका मुले दोन्ही मागू नये.
याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीकडं त्यांचं तसं लक्ष होतं आणि तसे ते व्यवहारात कुठं चुकत नव्हते. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, कल्पना देतात की भिंतीवरती सूर्याचं चित्र काढू शकाल पण सूर्याचा प्रकाश आणू शकणार नाही. नाटकामध्ये सेनापतीचं काम करू शकाल पण सेनापतीचं शौर्य तुमच्या अंगी येऊ शकणार नाही. हे म्हणणारा माणूस हा दक्ष असल्याशिवाय ही विधानं करू शकेल का? सूर्य चंद्र तारे लिहितात भिंती, प्रकाशाचे अंग आणिता नाही. संन्यासाचे सोंग संपादिले सांग, वैराग्याचे अंग आणिता नाही. भगवी वस्त्र तुम्ही परिधान कराल पण म्हणून अंगामध्ये विरक्ती येईल असं चुकूनही मानू नका. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, वाईट वाटून घेऊ नका, नाही तर तुम्हाला वाटायचं आम्ही एवढी भगवी निशाणे इथं लावली आणि ते त्या दिशेनं का वळले, तर विवेकानंदांनी लावलेल्या या वर्णाचा अर्थ मी आपणाला अगोदरच सांगितला. पण त्या काळी काही बुवा असायचे, दुसऱ्याच्या खर्चानं चांगले कपडे घालायचे तर ओळखू यावेत म्हणून आपला रंग दिलेला बरा असतो म्हणून तो त्याने दिलेला. काही गरीब माणसं तुकाराम महाराजांना वेळत की आमच्याकडे भगवी वस्त्र नाहीत, पताका नाहीत, आमच्याकडे काही नाही बाबा, आता आम्ही कसा परमार्थ करायचा. त्यावेळी बाबा त्यांना सांगत होते, परमार्थामध्ये या रंगाला असं फारसं महत्व नाही, माणूस काय करतो याला महत्व आहे. पण एक अभंग इतका परखड आहे की डाव्या विचारसरणीचा एखादा माणूस सुद्धा हे साहस दाखवणार नाही, ते तुकोबाने दाखवले. तो अभंग असा, भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. मग एखादं कुत्र रंगानं भगवा असेल पण म्हणून ते अनुभव संपन्न असेल असं थोडंच आहे. हा अभंग ज्या तुकारामाचा असेल तो किती परखड असेल, किती स्पष्ट असेल याची आपण कल्पना करा. अत्यंत भेदक बुद्धीचा थोर विचारवंत, ही तुकोबांची योग्यता महाराष्ट्राच्या ध्यानी कुणी आणून दिली नाही. ती जर आली तर असं कौतुक वाटायला लागतं की हा माणूस तसा स्पष्ट होता. स्वतःची किंवा जगाची फसवणूक करणं हे त्यांना कधीही आवडलं नाही. तर दुष्काळ पडला आहे, जीव जातो आहे, वाचण्याची शक्यता नाही, मरण्यापूर्वी तरी देवाला हाक मारावी, प्रतिसाद मिळतो का ते पाहावं आणि देव आपण शोधून काढावा म्हणून त्यांनी देवाचा शोध केला. तुकोबांचं सगळं वागणं हे रोकडं होतं आणि त्यात एक प्रकारची सुस्पष्टता होती. त्यामुळं त्यांचं साधन, त्यांचं जीवन आणि त्यांचं प्रतिपादन याच्यामध्ये एक प्रकारची सुसंगती होती. तुकोबा तसे व्रतस्थ होते. प्रपंच केला, कधी यश आलं, कधी अपयश आलं, परंतु तरी सुद्धा तुकाराम महाराज हे तसे व्यवहारामध्ये जसे काटेकोर होते तसे संसारात सुद्धा होते. बायका मुलांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, पत्नीशी त्यांचं पटत नव्हतं. हे ज्यानं त्यानं आपल्या पत्नीवरून त्यांच्या पत्नीविषयी तर्क करून हवं ते वर्तमान निर्माण केलेलं आहे. खरं म्हणाल तर मुळात त्यांना बोलायला तरी वेळ किती मिळाला असेल हे सांगता येत नाही. भांडणार तर कधी बोलण्या इतपत जवळ येतील तेव्हाच ना. तुकोबा सुद्धा डोंगर कपारीमध्ये राहणारे आणि बराच काळ आपल्या त्या देऊळवाड्यात असणारे, कधी बरं कशावरून भांडायचा हा मोठा प्रश्न आहे. भांड्याला सुद्धा काहीतरी कारण लागतं. म्हणजे भांड्याला भांड भिडल्याशिवाय आवाज होत नाही असं आपण म्हणतो. निदान भांडी जवळ तरी यायला हवीत. तुकाराम महाराज काय रात्रंदिवस आपलं स्वयंपाकघरात आता तू काय करतेस, उपीट करतेस का शिरा करतेस हे करत काय बसले असतील का? आपण विचार करा. अहो, जगाच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला हा संत, माणसं सारखी त्याच्याकडे येत होती, लोकांना दिलासा वाटत होता, आनंद होत होता, मनाला शांती मिळत होती आणि व्यथित मनांचं सांत्वन घडत होतं. त्या अशी माणसं भोवताली असताना त्या सगळ्यांना बाहेर बसवून, थांबा मी जरा मिसेसना भेटून येतो असं तुला कळलं का? तुकाराम महाराज म्हणाले असतील का? अहो, माणसं आली असताना त्यांना टाळून ते तिकडे कशाला जातील? बरं, ज्याच्या भोवती एवढे लोक जमा होतात त्या आपल्या पतीचा कुठल्याही पत्नीला अभिमान वाटेल, आजच्या कालच्या आणि उद्याच्या सुद्धा. हे माहितीसाठी सांगतो, कारण बायकोला असं वाटतं ना आपला हा नवरा कुणीतरी विशेष योग्यतेचा पुरुष असावा, नाही तर त्यानं सारखं येऊन इथं बसावं आणि गाडग्या मडक्यामध्ये हात घालून यात काय आहे त्यात काय आहे ही असली फाजील चौकशी करावी अशी कुठल्याही पत्नीची पतीकडून अपेक्षा नसते. त्या तुकाराम महाराजांच्या बाबतीत सुद्धा तसं काही घडलं असेल असं मानायला जागा नाही. पण मंडळींनी काही कल्पना चित्र रेखाटली. तर हा थोर विचारवंत, हा एक साधक होता आणि हा एक समाज सुधारक सुद्धा होता. आता पहा की याच्या पुढं जग आणि माणूस यांच्या संबंधाविषयी शेवटी तुकाराम महाराजांनी केलेलं भाष्य सांगतो की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, की शेवटी हे सारं जग
विष्णुमय आहे. विश्वी विश्वंभर हेची वेदांताचे सार. जगी जगदीश वदती पुराणे सावकाश. परमेश्वर हा सर्वत्र आहे, म्हणजे तो सर्वात आहे आणि सर्वत्र आहे. मग हे जर सत्य असेल तर भेदाला जागा नाही. पुन्हा एकदा सांगतो की तुकोबा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तेव्हा तुकाराम महाराजांना जातीयता मान्य नव्हती. इतकंच नव्हे तर वर्ण व्यवस्था सुद्धा मान्य नव्हती. हे भेदाभेद येतातच कसे आणि येतात का आणि यावेत तरी का, असा विचार करणारा हा माणूस आता याला समाज सुधारक म्हणायला काय हरकत आहे. भेदाभेद आम्ही निर्माण केले, आम्हाला उंचावर बसायचं होतं, काही लोकांना खाली ठेवायचं होतं, म्हणून आम्ही व्यवस्था केली. परंतु तुकाराम महाराजांना ही व्यवस्था मान्य नव्हती आणि म्हणून त्यांचं चिंतन, त्यांचं साधन आणि त्यांचं प्रतिपादन हे असं समांतरपणे बरोबरीनं चाललेलं आहे. बऱ्याच वेळा माणसं काय करतात, बोलताना जगाच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतात आणि प्रत्यक्ष वागताना मात्र ती अगदी नको त्या पद्धतीनं वागतात. तसं महाराजांचं नव्हतं. याउलट त्यांचा कटाक्ष होता की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ज्याच्या बोलण्यामध्ये आणि चालण्यामध्ये संगती असते, ज्याचं चालणं हे बोलण्याप्रमाणे असतं आणि ज्याचं बोलणं हे चालण्याप्रमाणे असतं, त्याला नमस्कार करावा, त्याची वंदावी पाऊले. कोणालाही नमस्कार करू नये. एवढी एक अट जरी आपण पाळली की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तर कोणालाही नमस्कार करण्याची आपली जी प्रथा आहे ना, तिला थोडा तरी संक्षेप मिळेल असं मला वाटतं. दिसला महाराज की घातलं लोटांगण, पण महाराज वागतात कसे, काय कल्पना आहे आपणाला. नमस्कार करून आपण मोकळे होतो, म्हणजे शेवटी नगरपालिकेला जसा कर दिला जातो तसं नमस्काराचा कर महाराजांच्या दरबारात चुकता केला जातो. पण महाराज हे योग्यतेचे नसतात. म्हणून तुकोबांना आपल्या व्यक्तिमत्वाचं स्तोम माजवणं हे तर आवडलं नाहीच, पण कोणीच कोणाला शेवटी आकारण महत्व देऊ नये असंही महाराजांना वाटत असेल. तर तुकोबा हे आम्ही त्याला महाराज म्हणतो, तुकाराम महाराज, पण ते स्वतःला तुका म्हणत. प्रत्येक अभंगामध्ये तुका म्हणे असं आहे, म्हणजे तुका राम सुद्धा नाही, साधा तुका. शेवटी ते स्वतःला तुका म्हणत. आमच्या लेखी ते तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराज पोरवयाचे असताना कधी कधी शेतावर जात, मळ्यावर जात. आणखी त्यांच्या घरी जी जनावरं होती ते राखण्याचं कामही ते बालपणी करत होते. त्यावेळी संताजी जगनाडे या नावाचा तेली कुटुंबामधला एक समवयस्क मुलगा हा त्यांच्याबरोबर जात असे. पुढे संताजी महाराज म्हणून ज्यांना प्रसिद्धी मिळाली ते संताजी महाराज जगनाडे हे त्यांचे बालमित्र होते. दोघे बरोबर जायचे. तर संताजी महाराजांनी ज्या आठवणी सांगितल्या त्या अशा की आम्ही ही जनावरं चरणीला लावून कुठेतरी बसत असू सावलीमध्ये, आणि त्यावेळी तुकोबा हा मध्येच डोळे मिटून घेत असे, कशाचा तरी विचार करत असे. त्याच्या मुखातून एखादा उद्गार बाहेर पडत असे. तो ऐकल्यावर मला वाटत असे की हा लाख मोलाचा उद्गार आहे. आणि म्हणून या संताजी महाराजांनी तुकोबांच्या मुखातून बाहेर पडणारे उद्गार टिपले. आणि हे अभंग, या बऱ्याचशा अभंगांचं लेखन हे संताजी महाराजांनी केलं. जसं ज्ञानेश्वरांना सच्चिदानंद बाबांनी मदत केली, तसंच तुकाराम महाराजांना या संताजी महाराजांनी खूप मदत केली. तेही पुढे महाराज झाले. त्यांची पालखी आता पंढरपूरला जाते. पण हा तेली समाजातला, म्हणजे तुकाराम महाराज असं काय म्हणाले नाहीत की व तू कोण तेली आहेस तेव्हा तू नकोच माझ्याबरोबर. ह्या माणसाने एकमेकाच्या जातीची चौकशी कधी केलीच नाही. जवळीक साधायची, ती जीवे भावे साधावी, एवढंच त्यांना कळत होतं. आणि म्हणून तुकाराम हा नुसता एक विचारांचा झरा होता, वाहता प्रवाह होता. या झऱ्यावरून आठवलं, तुकाराम महाराज कधी रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट या पद्धतीनं कधी बोलत नव्हते. आम्ही काय करतो, अमुक एका ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे असं आहे. तुकाराम महाराजांनी एका जीवन ग्रंथाखेरीज अन्य कुठल्याही ग्रंथाचा उल्लेख कुठेही केला नाही. म्हणून स्वतःविषयी ते म्हणतात, तुका म्हणे झरा मूळचाची आहे खरा. माझा प्रत्येक विचार माझ्या मनातून उत्स्फूर्तपणे प्रकट होत असतो. माझं मन हा जिवंत विचारांचा झरा आहे आणि हा झरा खरा आहे. बरीचशी जी सो कॉल्ड लर्नेड म्हणतात ना, त्या मंडळींना चारोन तरी दुसऱ्यांची वचनं दिल्याशिवाय चैन पडत नाही. ते अमकात तसं म्हणतो, म्हणजे बुवा हेरॉल्ड लास्कीन असं म्हटलेलं आहे. अरे पण तुला माहिती आहे का तो कोण लास्की होता, तो कशाला त्याचं नाव घेतोस. पण कोटेशन दिल्याशिवाय विद्वत्ता सिद्ध होत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं. मी घरी जेवताना सुद्धा ज्वारीची भाकरीच खावी का, तर जवाहरलाल नेहरू लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये
भाषण करताना मध्येच म्हणाले होते, खाऊनच खायची तर ज्वारीची भाकरी खावी. आता नेहरू कशाला म्हणतील, पण तरी सुद्धा काहीतरी आपले उतारा द्यावा आणि आपण कसे ज्ञानी आहोत हे लोकांना भासवावं, हा प्रकार आपल्याकडे खूप झाला. तुकोबांनी यातलं काहीच केलं नाही. जे काही होतं ते अनुभवाचा भाग म्हणूनच प्रकट होत होतं आणि म्हणून तुकोबा अत्यंत सुस्पष्ट होते. कुणीतरी त्यांना सांगितलं की शेवटी बाबा, आम्ही तर सामान्य माणसं आहोत आणि जगामध्ये मोठी गणली जाणारी अनेक माणसं आहेत, आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही, पण मोठा माणूस तरी ओळखायचा कसा? तुम्ही म्हणता भगव्या रंगाला काही महत्व नाही, मग मोठी माणसं जाण्याची कशी? वयानं मोठे ते मोठे, विचारानं मोठे ते मोठे, का आचरणानं समृद्ध संपन्न निर्मळ ते मोठे, जाणायचं कसं? त्यावर पुन्हा या प्रश्नांची उत्तरं देताना हे अभंग आकाराला आलेत, हे लक्षात ठेवा. हे प्रश्नोपनिषद आहे. तुकाराम महाराज हे दिवाळी अंकामध्ये छापून आणण्यासाठी लेखन करत नव्हते, तर लोकांच्या जीवनामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नांची लोकांना त्यांनी दिलेली उत्तरं ही अभंग स्वरूपात प्रकट झालेली आहेत. आणि म्हणून त्यातल्या एके ठिकाणी म्हणतात की ओळखायचं कसं मोठ्या माणसांना, तर तिथं ते सांगतायत, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. आता माळेविषयीचं त्यांचं मत मी तुम्हाला सांगतो. माळ ही वारकरी धर्मामध्ये एक संकेताचा भाग म्हणून प्रत्येकाच्या गळ्यात असते आणि असावीही. पण तुकाराम महाराज म्हणतात की गळ्यात माळ असेल आणि मन निर्मळ नसेल तर माळेला काही अर्थ नाही. म्हणून अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा त्याचे माथा जटा असो नसो. म्हणजे डोक्यावरती केस असलेच पाहिजे असं नाही, पण ह्या बाकीच्या अटी महत्वाच्या आहेत. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा. त्यानंतर पुढे ते म्हणतात की परद्रव्या अंध निंदेशी जो मुका तोची संत देखा तुका म्हणे. म्हणजे इतरांच्या पैशाकडे ज्याचं लक्ष नसतं आणि कोणाचीही जो कधी निंदा करत नाही त्याला भला माणूस म्हणायचं. आता आपण ही कसोटी स्वतःला लावून पाहावी घरी गेल्यानंतर, कोणालाही न सांगता. तर त्यातलं ठीक आहे, परद्रव्याकडे आपलं लक्ष राहणार नाही, कारण द्रव्य कोणी देणारच नाही तर लक्ष ठेवून फायदा काय. परंतु निंदेच्या बाबतीत आपण बेसुमार असतो असं मला वाटतं की दिवसाकाठी किमान 4-2 व्यक्तींची निंदा केल्याशिवाय आपल्याला झोपच लागू शकत नाही. काय असेल ते खरं, म्हणजे ही एक सवय आहे, हा रियाज आहे. म्हणजे याचा वस्तुपाठ लहानपणीच मिळालेला असतो की या जगामध्ये कमीत कमी 4-2 लोकांना तरी वाईट म्हटल्याशिवाय झोपी जाणं बरं दिसत नाही. आणि आपण किती निंदा करतो, म्हणजे व्यासपीठावरून केलेली निंदा, घरामध्ये एकांतात केलेली निंदा, चौकामध्ये केलेली निंदा, फलक लावून केलेली निंदा, बातम्या देऊन केलेली निंदा. निंदेच्या एवढ्या व्हरायटीज आहेत की आता त्यांची निंदा करणं अवघड आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा ही निंदा हे अधःपतनाचं लक्षण आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आता एवढं बंधन जरी पाळलं, मला सांगा राजकारणामधल्या लोकांनी, की काही निंदा करायची नाही, हा आमचा कार्यक्रम, हा आमचा पक्ष, हा आमचा मार्ग, तो तुमचा कार्यक्रम, तो तुमचा पक्ष, तुम्ही आमचे, आम्ही तुमचे, काय हरकत आहे? भिन्न वाट्याने माणूस जाऊ शकतो. मी औरंगाबादला निघालो, तू सोलापूरला, ठीक आहे, माझी गाडी ही, तुझी गाडी ती, पुन्हा परत आपण भेटू. इतकं साक्षरतपणे जगामध्ये जगता आलं पाहिजे. पण तू सोलापूरला जातोस म्हणजे तुझा नाश होणार, आणि मी औरंगाबादला जातो आहे तो माझा विनाश व्हावा म्हणजे कळलं का? म्हणजे असला हा आमचा प्रकार आहे. तेव्हा असे मतभेद या पद्धतीने व्यक्त करायचे नसतात. म्हणून आपले विचार हे पारदर्शक आणि प्रांजल असले पाहिजेत असा आग्रह धरणारा तुकाराम हा विचारवंत म्हणूनच खरं अभ्यासला जायला हवा. आणि त्या दृष्टीनं जर आपण तुकाराम महाराजांचं सगळं साहित्य, अभंग साहित्य पाहिलं तर हे सहज लक्षात येतं की तुकाराम महाराज हे हरिभक्त होते, हे अगदीच खरं, पण सर्वसामान्य माणसाचे सुद्धा ते भक्त आणि हितचिंतकच होते, कारण शेवटी प्रत्येकाला ते मानत होते. त्या तुकाराम महाराजांनी समाजभर संचार केला नसेल, पण त्यांच्या भोवती, त्यांच्या परिसरामध्ये असंख्य माणसं नंतर नंतर येत होती, बाबांना भेटत होती, त्यांचा उपदेश घेत होती. आणि शेवटी तुकाराम महाराजांनी प्रत्येकाला हा रामकृष्ण हरी हा मंत्र दिला आहे. वारकरी धर्मामध्ये त्याला एक विलक्षण प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वारकऱ्यांचा भागवत धर्मामधला मूळ जो मंत्र आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाय असा आहे, कारण शेवटी हा वासुदेव संप्रदाय आहे, भागवत संप्रदाय आहे. परंतु हा पूर्ण मंत्र सामान्य माणसाला जपता येणार नाही, म्हणून
राम कृष्ण हरी हा बाबाजी चैतन्याने स्वप्नामध्ये त्यांना दिलेला मंत्र हा तुकोबाने जगाला द्यायला सुरुवात केली. म्हणजे रामकृष्ण हरी या मंत्राला खरी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती तुकाराम महाराजांच्यामुळे. म्हणजे रामाचं नाव घेतलं जात होतं, कृष्णाचं नाव घेणारेही लोक होते, हरीचा नावाचा जप करणारेही लोक होते, किंवा हरे राम 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 हरे हरे हा मंत्र तर नारदांनी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक मंत्र आहेत, पण रामकृष्ण हरी हा मंत्र मात्र प्रथम तुकोबांच्या मुखातून बाहेर पडला आणि आज तो प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात आणि त्याच्या जिव्हाग्रावरती नांदतोय. पण हे स्फुरण तरी कसं घडलं, तर हे हरिभक्तीमुळंच, की त्याला बाबाजी चैतन्याने स्वप्नामध्ये त्यांना सांगितलं की हा मंत्र आणि ही माळेची खूण एवढी लक्षात ठेव वगैरे. आता महाराजांना कसं स्वप्न पडलं असेल, महाराज स्वप्नामध्ये स्नानाला निघाले होते, मार्गामध्ये त्यांचे ते गुरु आले, मध्येच येऊन उभे राहिले, कोण तू तुकोबा म्हणून चौकशी केली, खात्री पटली, तुझा अधिकार मी ओळखला म्हणून मी आलो आणि मी तुला हा मार्ग दाखवतो, हा मंत्र देतो, ही खूण देतो आणि आता मला तू थोडं तूप आणून दे.